हा भाग आहे. मला सासू कशी मिळेल? हे प्रश्न बरेच लोक विचारतात. ज्या वेळेला प्रश्नोत्तरला येतात त्यावेळेला हे प्रश्न विचारलं जातं की मला सासू कशी मिळेल. त्याचं सूत्र असं आहे की सप्तम स्थानापासून वधूच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानापासून आता सप्तम स्थानापासून पुढे 4 आकडे मोजायचे म्हणजे चतुर्स्थान म्हणजे दशम स्थान येणार. दशम स्थानामध्ये बसलेला ग्रह जर ते ग्रह 6-8-12 मध्ये किंवा कर्तरीत पाप दृष्टीत असेल तर सासू आपल्याला बरोबर मिळणार नाही, म्हणजे व्यवस्थित मिळणार नाही. जर ते शुभ राशीत आणि शुभ ग्रहाबरोबर असेल तर सासू चांगली मिळते असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी आपण वधू आणि वर हे दोघांची कुंडली आहेत, पण आपण वधूच्या बाबतीत चर्चा करू. कारण वधूला सासू बरोबर नांदायचा असतो, म्हणून वधूच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानापासून या ठिकाणी सप्तम स्थानापासून आपण जर घर मोजले तर हा सप्तम स्थान आहे. या सप्तम स्थानापासून 1 2 1 2 3 4 म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणचा ग्रह सासूचा जागा आहे, म्हणजे सासूचा स्थान आहे. जर याचा अधिपती बुध जर करता 6-8-12 मध्ये सूत्राप्रमाणे 6-8-12 मध्ये किंवा 6-8-12 मध्ये किंवा पाप कर्तरीत असेल तर सासू व्यवस्थित मिळणार नाही. शुभग्रह आता आपण बघू शुभग्रह बरोबर आहे का 6-8-12 मध्ये आहे. त्याचा अधिपती प्रथम जर या ठिकाणी स्थानाचं बघितलं तर पहिला राहू आहे. राहू ग्रह पापग्रह आहे आणि त्यामुळं इथं आपल्याला म्हणता येईल की त्याच्यावर 1 2 3 4 5 गुरुची पण दृष्टी नाही, राहूवर गुरुची पण दृष्टी नाही किंवा कुठल्याही शुभग्रहाची दृष्टी नाही. त्यामुळं पहिल्यांदा इथं आपण असं म्हणू शकू सासू थोडीशी कडक आहे, पण त्याचा अधिपती बुध हे पंचमात गुरु बरोबर आहे आणि गुरु हे सांभाळून घेणारा ग्रह आहे आणि त्यामुळं कडक असलं तरी सुद्धा धार्मिक आणि सांभाळून घेणारी सासू आहे. पहिल्यांदा थोडेसे त्रास होईल पण नंतर ऍडजस्ट होईल असं म्हणता येईल. श्री स्वामी समर्थ.